जातो जरा प्लेस गाडी बुक केले. बिर्याणी आले, मला वाटलेलं जरा इकडे वेगळंच काय असेल. तर आता मी बॅग घेऊन चालले कॅन्डीला. तर कॅन्डीला आता इथनं हॉस्टेलमधनं निघले. तिथं बसवाला होता, त्याला बोललो 5 मिनटं झाले, तर झाले तिथंच 5 मिनटं. तर बघू बस असेल तर नशीब, म्हणजे जेवढं पैसे वाचवता येईल तेवढं मी पैसे वाचवत आहे. नाही तर इथनं ते टुकटुकवाले होतात 3000 दे 4000 दे, बस मला 200 रुपये सोडेल, म्हणजे इथल्या 200 रुपयात मला सोडेल. तिथं स्टॉप आता इथनं 5 मिनटं लागतील बस चालवायला. नाहीतर मग परत अजून एक बस होती, तो बोलते 20-30 मिनटं सुटेल. जर हीच बस मला भेटली माझ्या तेवढा टाईम वाचेल. बघूया, फटाफट चालत जायचं आहे ना, तर मी धावतच जातो. बॅग पण आहे ना माझी 12 किलोची आहे, आणि एवढं चढले त्यात परत एवढा ऊन आहे, एवढा ऊन लागतंय ना. आता लय बेकार. सकाळी बस सावली होती, आता लय ऊन आहे. बस आता निघाल 15 मिनटात. तिथं बसचं वेटिंग करतं, हे बसचं ड्रायव्हर आहे. इकडे म्हणजे बस आहे, पॅसेंजर तर एक पण नाही सर. आता कसं होतंय काय माहिती. तर सिगिरियावर ना डंबुला जायला रिक्षावाल्याने सांगितलेलं 4000. तो बोलायला कमीत कमी 3500 ते 3000 पर्यंत नाही. पण मी तिथं पुढे गेलो तर मला बस भेटली. तर बसचं जे हॉस्टेलला जाताना तिथं बसवला, त्याने विचारला डंबूला, तर तो 10 डंबूला त्याला बसलं. मला तिकीट असेल 500 रुपये, तर बसलं फक्त 100 रुपयात. म्हणजे आपल्याकडे पकडा 25 रुपयात सिगिरिया टू डंबूला. डंबूलावर मला कॅन्टीच्या लेवलला 5-5 मिनिटाला बस जात असतात. तर बघू आता कसं करते. म्हणजे मी तर पेपर करून झालं ना, बसमधून ट्रॅव्हल करा. कुठं पण असा नॉर्मल ठीक आहे, पण तुमचे हॉस्टेल असे सिलेक्ट करा की सिटी सेंटरमध्ये पाहिजे सगळे हॉस्टेल, म्हणजे तुम्हाला ट्रान्सपोर्टेशनचा काही प्रॉब्लेम नाही येणार. चीप रेटमध्ये होऊन जाईल. इथं एवढा चीप रेट आहे. डंबुलावरून कॅन्डीला यायचं नाही, फक्त 270 घेतलं. आणि आता मी इथं मला हॉस्टेलला जायला पिकनीवरून बाईक बुक केलं. बाईकनी पण काहीतरी 97 रुपये काहीतरी आहेत, म्हणजे इकडे 97, म्हणजे आपल्याकडे 25 रुपये. तर बघू आता बाईक येत आहे. तो पण मला बोलत आहे तू कॅन्सल कर. मी काय कॅन्सल करू, मला पेनल्टी भेटेल ह्या त्या. तर तो येत आहे, बघू आता काय होतंय. मी हॉस्टेलला पोहोचले, मागाशीच पोहोचले. मस्त अंघोळ वगैरे झाली. अंघोळ वगैरे करून इकडं आमचं हॉस्टेल आहे. इकडं रूम आहे, इकडे आहेत आमच्या सगळ्या. आणि इकडं पाठी इकडं स्विमिंग पूल आहे. तर बघू आता स्विमिंग पूलला जाऊन एक राऊंड मारू आपण. पावणार नाही, कारण की मी चालले आता जरा व्हिजिट करून घेतो. मला आता मी बसलेलाच आहे रूम आहे, तर बरं व्हिजिट करून घेऊ दे बाकीच्या प्लेसेस. तर इकडं स्विमिंग पूल आहे मस्त. आता नाही पावणार, नंतर पवीन मस्त. आणि आमचा समोरचा हॉस्टेल. तर जातो जरा प्लेस व्हिजिट. मी पण गाडी बुक केली. मी भैरव अखंडा टेम्पलला आलेलो आहे. आणि टेम्पल आल्यानंतर तुम्हाला तुमचे शूज इकडं बाहेरच काढायला लागतात. बॅग पण तिथं लिहिलं होतं, पण ते बोलले की बॅगची गरज नाही. ती बरीच पब्लिक आहे. बघूया इथं आल्यानंतर तुम्हाला ही 300ची पावती घ्यायलाच लागेल कंपल्सरी. इथं त्यांची प्रार्थना वगैरे चालू आहे. आणि माझा माईक पण बंद झाला, चार्जिंगच संपली. मी चार्जिंगच केली नव्हती. हाय, हॅलो. आणि याच्या आतमध्ये पण रूम आहेत, त्या साईडून जावं लागतं. वर्षीला चढायला वाटतं चान्स आहे, तर मी पण बघतो चढतो. असं तुम्हाला बोललेलो, इकडे या रूम आहेत आतमध्ये.
हो इकडनं ह्या साईडून चढतो. अजून वरती जाऊन बघू आपण. खूपच वरती आहे. फायनली टॉपला आलो वरती. वाव व्ह्यू थोडा भारी आहे ना, क्लास. तर तिकडनं स्कूटी रेंट करून आलो मी श्री दालदा मलेगावा टेम्पलला व्हिजिट करायला. तर बघूयात आपल्याला आतमध्ये काय काय बघायला भेटतं. एंट्री करायची असेल ना, काहीतरी तुम्ही व्हाईट घातलेलं पाहिजे. तर त्याही मला येऊ त्यांच्या इकडचं व्हाईट दिला. ते बोलले का जाताना मला रिटर्न दे, म्हणजे इथं कंपल्सरी आहे व्हाईट घालणं. तर आता आपण आत एंट्री मारू, बघू आपल्याला काय काय बघायला भेटतं. तर मंदिराच्या बाहेर अशी एक म्हणजे काचेची अशी हे मोठी एक असं गोडाऊन टाईप केलेलं आहे ना. आतमध्ये असं सगळीकडे असं जो तो येऊन आपल्या इच्छा पूर्णसाठी असं दिवं लावून जातं इथं. तर आता आपण आज जाऊ श्री महानाथा देवालय बघायला. तर इकडं म्हणजे बोलणं अलाउड नव्हता एकदम, म्हणजे सगळी सायलेंट
व्हिडिओग्राफी पण एवढी अलाउड नव्हती, पण काही जण काढत होती म्हणून मी पण बरं स्टार्ट केला. आणि लोक सगळी एकदम शांत, तिथं काहीच गोंगाट नाही काय नाही, फक्त जरा साईडचा त्या म्युझिकचा वगैरे आवाज येत होता. तर बघूयात आपण पुढं काय काय आपल्याला बघायला भेटतं आहे. इथं देवी देवतांची पुढं मंदिरं आहेत, तर बघूयात काय काय बघायला भेटतं आपल्याला. जाऊन एवढा भारी वाटले का रासच. पण विषय असा आहे का आज बऱ्याच ठिकाणी तिथं व्हिडिओ काढायला नाही देत. की भूक लागली आहे, बघू आता काय काय खायचा विचार पडले. मला खायची तंदुरी. मी दुपारी लंच करायचा पण राहून गेला, मला थोडाच मध्ये चापरा वाटर आला. घरी असल्यावर 5 लिटर पाणी जातं आहे, पण इथं फक्त 1 का 2 लिटर पाणी पिले. आणि आता बघू, मला डॉलर बिर्याणी असं काहीतरी पाहिजे, तर खायला मजा यायला पाहिजे. व्हेज रेस्टॉरंट नको मला, इथं व्हेज दिसतंय. असं काहीतरी मस्त दाबा के चिकन मी 5-6 दिवस म्हणजे 1 हप्ता झाला खाला नाही. तर मला आता चिकन खायचे, बिर्याणी खायची, बघू काय भेटतं. तर फायनली एक रेस्टॉरंट भेटला, चिकन बिर्याणी केली ऑर्डर. तर बघू कशी टेस्ट आहे कशी नाही. येईल 10 मिनटात, ते बोले 10 मिनटं लागतील. मस्त व्ह्यू घेत म्हणजे गॅलरीत बसून मस्त बिर्याणी खाणार. बघू ती बिर्याणी कशी लागते, आपल्यासारखी लागते, टेस्ट कशी आहे कशी आहे ना. आणि आज दिवस ट्रॅव्हल करून प्लेस व्हिजिट करून म्हणजे पाय दुखतात ना, जाऊन झोपतो असून थोडी कामं आहे ती करायला लागते. माझा माईक पण त्यात बंद झाला, माईकला चार्जिंग करायला लागेल. तसाच फुल डेमध्ये सिगिरिया, परत कँडीमध्ये टेम्पल बघून झाले बाकीचे. तर उद्या नॅशनल म्युझियम आणि कँडी लेक्स ते बघायचे. उद्या नाईटला बघायला भेटली, पण मला डेला मी बघितली, पण एकदम प्रॉपर बघायची मला. बघू आता कधी येते बिर्याणी. तर आता हे आले बिर्याणी, ज्यांना अंडा, पायनॅपल ना तिकडं चिकनचा पीस आहे. तर बघू आता खातं आहे नाही, खाऊन झाल्यावर डायरेक्ट जातं हॉटेलला, कारण की उद्या आपल्याला दुसऱ्या प्लेसला व्हिजिट जायचं आहे. बघू.